मराठी शब्दकोडे या व्हिडिओमध्ये 5 शब्दकोडे आहेत. आडवे आणि उभे शब्दकोडे आहेत, ओळखायचे आहेत. 1 उभे, याच्यामध्ये 1 शब्दकोडे आहे. छुपा आणि विचार करून केलेला हल्ला. 1 5 अक्षरी शब्दकोडे आहे. छुपा आणि विचार करून केलेला हल्ला, 5 अक्षरी शब्द. उभे 2 बोटाच्या टोकाचे एक कवच. आपल्या बोटाच्या टोकाचे एक कवच, न पासून सुरुवात होणारे शब्दकोडे ओळखायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगा. आडवा आहे काळजी घेणे. आडवं 3 काळजी घेणे, कमेंटमध्ये सांगा. तर पुढील 2 शब्दकोडे आहे उभे आणि आडवे. उभे आहे संडेला मराठी वार कोणता आहे तो ओळखा. आणि आडवा 2 दशक म्हणजे किती. 2 दशक म्हणजेच याच्यामध्ये सांगा. 3 आहे उभा शब्द 1 पिल्लूदर्शक शब्द. उभा शब्द 1 पिल्लूदर्शक शब्द. आणि आडवा शब्द आहे मनाला लागलेले दुःख. आडवा शब्द आहे मनाला लागलेले दुःख, याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. 4 मध्ये आहे उभा शब्द आहे हात. उभा शब्द आहे हात, शेवटी र अक्षर आहे. आणि आडवा शब्द आहे नदीचा लोंढा. सॉरी, इथं या ठिकाणी एक बॉक्स द्यायचा आहे, नदीचा लोंढा. तर नदीचा लोंढा याला आडवा 2 अक्षरी शब्द. आणि 5वा आहे शब्दकोडे उभे आणि आडवे. आडवा शब्द आहे जवळ, 3 अक्षरी ओळखायचा आहे. आणि उभा शब्द प्रवासी, तर त्याला दुसरा शब्द ओळखायचा आहे प्रवासी. 4 अक्षरी शब्दकोडे. कमेंटमध्ये या कोड्याची उत्तरे सांगा. तर चला पाहूया आपण शब्दकोडे 1 ते 5 मधील उत्तरे. 1 ते 5 मधील शब्दकोडे सोडूया आपण. उभा छुपा आणि विचार करून केलेला हल्ला. 1 छुपा किंवा विचार करून केलेला हल्ला 5 अक्षरी शब्द आहे. ग ग ग गनिमी कावा असे म्हणतात त्याला. गनिमी कावा, गनिमी कावा. छुपा आणि विचार करून केलेला हल्ला म्हणजेच गनिमी कावा. 2 बोटाच्या टोकाचे एक कवच. आपल्या बोटाच्या टोकाचे कवच म्हणजेच नख, हा शब्द तयार होतो नख. आडवा आहे, आडवा आहे या ठिकाणी राहून गेलं होतं. 1 नंबर आडवं गणपती. गणपतीला काय म्हणतात तर ओळखा. 3 नंबर काळजी म्हणजेच काय आहे. गणपती म्हणजेच गजानन, गजानन. आणि काळजी घेणे आडवे 3 अक्षरी शब्द किंवा वाक्यप्रचार आहे. काळजी घेणे म्हणजेच निगा राखणे. पुढील शब्दकोडे आहे 2 उभा. संडे मराठी वार आपल्या सर्वांना परिचय आहे. संडेला रविवार मराठीमध्ये म्हणतात. आणि आडवा शब्द आहे 2 दशक. 2 दशक म्हणजेच 20. आता पुढील 3 शब्दकोडे. 3 नंबर उभा शब्द आणि आडवा शब्द. उभा शब्द आहे 1 पिल्लूदर्शक शब्द आहे. आणि आडवा शब्द आहे मनाला लागलेले दुःख. 1 पिल्लूदर्शक शब्द आहे वासरू. 1 पिल्लूदर्शक शब्द आहे. आणि आडवा आहे मनाला लागलेले दुःख म्हणजेच मनाला लागलेली सल असेही म्हणतात. पुढील शब्दकोडे आहे उभे. उभा शब्द आहे हात, त्याला काय म्हणतात तर आडवा शब्द नदीचा लोंढा. या ठिकाणी 2 अक्षरी शब्द आहेत. तर हाताला आपण कर म्हणतो, कर. आणि आडवा शब्द नदीचा लोंढा पूर, पूर. 5वं शब्दकोडे आहे. आडवा शब्द आहे जवळ.
जवळला काय म्हणतात आणि उभा शब्द प्रवासी याला काय म्हणतात शब्दकोडे कमेंटमध्ये सांगा. आडव्या शब्दाला काय म्हणतात तर समीप. समीप म्हणजे जवळ आले. समीप. उभा शब्द प्रवासी म्हणजेच वाटसरू. प्रवासी वाटसरू असेही म्हणतात. असेच मराठी शब्दकोडे म्हणी वाक्यप्रचार पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.